धक्काबुक्कीमुळेच पत्रकार आता आक्रमक झालेले आहेत। दरम्यान एकनाथ शिंदे देखील आता विधान भवन परिसरात येत असतानाच ते पत्रकारांशी काय संवाद साधतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण पत्रकार आता आंदोलनाला बसलेले आहेत। सुरक्षा रक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे। उभे राहिले, कोणाची बाईट घ्यायची नाही, कोणाला काही कव्हरेज करायचं नाही, अशा प्रकारे ते ढकलत होते। पोलिसांनी उघडपणे धमकी दिली म्हणून आता मुख्यमंत्री आणि आपले विधानसभेचे अध्यक्ष यांच्याशी आम्ही बोलतो आणि त्यांच्याकडे तुमच्या भावना ज्या आहेत या भावना योग्य आहेत, त्या प्रकारे असं व्हायला नको। शेवटी हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। तुम्ही एवढी मेहनत करून सगळ्या गोष्टी बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता, अन्यायाला वाचा फोडता, लोकांना न्याय मिळून तुमच्यामुळे मिळतो। त्यामुळे तसा बघा पोलिसांना न्याय मिळवून देणारा इकडे बसलेला आहे आणि तर आपण अध्यक्षांनी विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो, मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि याच्यातून आपण मार्ग काढूया।